नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नामपूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील बाजार समितीचा व्हिडिओ बघणार आहोत. आज बाजारामध्ये किती बैल आले आहेत, तसेच बैलांच्या किमती काय आहेत, ही माहिती आपण आज बघणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तसेच संपूर्ण भाग नक्की बघा. तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, अशा प्रकारे नामपूर बाजार समितीमध्ये बैलजोड्या आलेल्या असतात. आपण दावणीच्या मालकांचा मोबाईल नंबर वगैरे घेऊ. दादा नमस्कार, बोला. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव राहुल काशीराम बांबरे. मोबाईल नंबर 78 882 78 422. आज साधारणतः किती बैल आहेत? आज आमच्याजवळ कमी जास्त 35 एक बैल. 35 बैल, सगळे खिल्लारच बैल. हो, सगळे खिल्लार. सध्या बाजारमध्ये मंदी आहे. हो, सध्या आता हे कांदे लागवड वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे थोडं बाजार मंदी आहे. पण तरी 10-15 बैल हप्त्याला, म्हणजे बुधवारच्या दिवशी आम्ही विकतो. तुम्ही बाजारच्या दिवशी बैल विकता की इतर दिवस नाही, पण? इतर दिवस आमचं कंटिन्यू चालू राहतं. चालूच राहतं. हो, 2-4 बैल असं म्हणतात, हप्त्याभर चालू राहतं. तुमची दावण इथं नामपूर बाजार समितीमध्ये स्थायिक इथंच आहे. हो. मित्रांनो, दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून बैलजोड्यांची अधिक माहिती, तसेच किती बैलजोड्या त्यांच्याकडे आता हजर आहेत, त्या बैलजोड्यांचे तुम्ही फोटोसुद्धा व्हॉट्सअपने मागू शकतात. निवडून बैलजोड्या नामपूर बाजार समितीमध्ये आलेल्या असतात. चला तर मित्रांनो, आपण दावणी मालकांचे मोबाईल नंबर वगैरे घेऊ, बैलजोड्यांच्या किमती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दादा, तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या. 88 30 86 71 74. मित्रांनो, दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही बैलजोड्यांची अधिक माहिती घेऊ शकतात. तसेच तुम्ही इतर कोणत्याही दिवशी नामपूर बाजार समितीत येऊन बैलजोडी खरेदी करू शकता. फक्त व्यापारी बंधूंना तुम्ही फोन करून इथं आले तर तुमचा नक्कीच फायदा होईल, कारण तुम्हाला व्हॉट्सअपला बैलजोड्यांचे फोटो व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून अधिक माहिती घेऊ शकता बैलजोड्यांची. चला तर मित्रांनो, आपण बाकीच्या दावणींचे व्हिडिओ बघू. मित्रांनो, ही मोरे बंधूंची दावण आहे. हो, नमस्कार. हो, नमस्कार. नाव आणि मोबाईल नंबर सांगा. सांगा शेटम झालं. सांगून द्या ना. 95 29 80 56 12. आज किती बैलजोडे आहेत? काय 8 ती बैलजोडी किती दाती आहे बरं? म्हणजे सफेद का हां, ती कडकड दात करून राहिले. किंमत किती सांगणार? ती सांगायला 1.5 आहे, द्यायला 90. सांगायला 1,05,000, द्यायला 90पर्यंत देऊन टाकणार. ही किती दाती आहे बरं बैलजोडी? ही 6 दात आहे दोन्ही. किंमत किती सांगणार? त्यांचीवाली सांगायला 1.5 द्यायला 85. तो सिंगल आहे का बैलजोडी? शिंगल आहे का? दाताला कसा आहे तो? तो नेटकन हवारी वगैरे. त्याची किंमत काय सांगणार? त्याचीवाली 51,000. हा मधला पण सिंगल आहे का? हां, दाताला कसा आहे तो? 4 दात. त्याची किंमत? त्याचीवाली 75,000. ही जोडी आहे का? हां, ही दाताला कशी आहे ही जोडी? 4 दात. याची किंमत किती सांगणार? 1.25 लाख. शेती कामाची, बैलगाडीची सगळी गॅरंटी. सगळे कोणत्याही कामाला चुकून देऊ आपण. ठीक आहे दादा, तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगून द्या. 95 29 80 56 12. मित्रांनो, दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही ह्या बैलजोडींची माहिती घेऊ शकतात. तसेच ह्या दादांकडून तुम्ही व्हॉट्सअपने सुद्धा बैलजोडीचे फोटो व्हिडिओ मागून बैलजोडी पसंत करू शकता.
दादा बरं शेतकरी बांधव तुमच्या मळ्यात आले बैलजोडी घ्यायला तुम्ही देता का? हा मग शेतकरी बांधव आपल्या मळ्यात आले आपण त्यांना झोपून झापून तिथंच देतो सगळं. तुमच्या मळ्याचा पत्ता काय आहे बरं? हा मळ्याचा पत्ता काय तुमचा? आपल्या काय तळवाड्याला जातो. तळवाड दुंद तळवाड. अतिशय देखणे अशा बैलजोड्या असतात मित्रांनो. सगळ्याच बैलजोड्या 80 ते 90% बैल हे नागपूर बाजारातले गरीबच असतात. आता बघा मी डायरेक्ट त्यांच्याजवळ जातो आहे. अजिबात त्या बैलांनी मान हलवली सुद्धा नाही आहे. आता ही बैलजोडी आता मी नवीनच माणूस यांच्यासमोर जातो आहे तरीसुद्धा ते मागे सरकत आहेत पण पुढे मान हलवत नाही. एवढी खात्री नागपूर बाजार समितीत मिळते. इथं बैलांचे शिंग बनवायचं काम चालू आहे. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 93 71 89 42 06. पहिलाच बैल आहे का तुमचा आज? हो पहिलाच बैल आहे. नाही हो 4 होऊन गेले. असं काम चालूच राहतं कायमचं. अच्छा. हे 5वा बैल आहे. तुमच्या चॅनलचं काही नाव येत नाही हो. जय जवान जय किसान. करून बघितलं सर यूट्यूबला का? सर्व कांदा व मका उत्पादक शेतकरी बांधवांसाठी सूचना आहे. आपल्या शेतमालाची विक्री झाल्यानंतर आपल्या शेतमालाचे पेमेंट सांगतो मी तुम्हाला कसं ते रोख शोधावं. स्वरूपात घेण्याचे करावे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. शकील शहा नामपूर. मोबाईल नंबर 94 20 23 29 74. आज किती म्हशी आहेत? आज 4 आहे ते पा. गाभण आहेत का जनलेले आहेत? हां ही गाभण आहे का जनलेली? गाबणे गाबणे सर्व गाबणी आहे तोलावरती. किंमत काय सांगणार? 1 10 21. या काय म्हशी या काय त्या या काय मधल्या म्हशीची किंमत काय सांगणार? मधल्या ती 31. तिकडची तिची 1.5. काय ते या म्हशीचं काय ते नाही दिसून गेलं कॅमेऱ्यामध्ये दिसून गेलं मला. मित्रांनो बघू शकतात अशा म्हशी आहेत. दादा तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगून द्या. 94 20 23 29 74. मित्रांनो दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही या मशीनची अधिक माहिती घेऊ शकतात. घरी घरी गेली तुमच्या घरी एवढं लेकरू असेल ना त्याच्या हातात देऊन द्यायचं गाडीमध्ये. बाई बोल ना. हा, किती हुआ? काय करा बोला काय करा सकाळी मला पुराणी शंका होती. नाही नाही पण तुम्ही काय हे नाही डायरेक्ट डबल कुठून आले? आम्ही वाड्यावर जुन्या नामपुऱ्याचे वाडा वायगावला आहे. वाड्यासाठी घेत आहे? हा मग पहिला बैल आहे का तुमचा? आहे जोडी नेल होती जर असा काय करतो ना. खिल्लारच आहे का पहिला पण? हा गावठी किल्ला. गावठी किल्ला. गावठी किल्ला आहे. त्याला हा जोड लावताय आता? हा बघा या पाजरे. चला
जेव्हा घेतलं गेलं बोल बोलले दादा का हो, दाताला कसा आहे हा? हा करतात करतो गणेश यायचे काहीतरी सांगून द्यावे शकते. पहिलेच गणेश यायचे पुन्हा जात लागेल ते तुला बिना 10 रुपये 5 रुपये 1 रुपये काहीतरी द्या. म्हणजे मला काय काही द्यायचं बरोबर काहीतरी करावं लागतं ना. हो असं पुढं काय बोला मेवना लागतो काय एवढा साला लागतो काय हे विषय ना नाही तू काय नाही तुम्ही कुठे चालू आहे आणि त्या बैलांचं काही बोललं बी नाही आपल्या ते याचं एक नोट द्या ना कोणी करा. 10 रुपये द्या हो बोनी करा काय काय म्हणतो 10,000 10 रुपये द्या हो नाही नाही आपला शब्द बंद 10 रुपये द्या ना पहिले गणेश नोट द्या ना. बोनी तुमच्या हातची करा लाव ना नाही नाही एक ते याही पैसे नाही नाही काही नाही याही बाई पण मग ते आपण बोली आहे ना बोली बटेच हे बट बरोबर राहा बरं थोडं लागेल बाकी ना काही नाही तू बी आगळा बोलेल नाही तू आगळा सांग 50,000 नाही द्या 50 पैसे अशी कोणी चालच काय भाऊ बैल नाही चालला मग आखी बदला आणि ते बैल आखी बाई माणूस ना महाराज तुम्ही काय सांगा बाई माणूस ना तुले बदलानी भाषा आणि बी जीवन बदल नाही ते जीवन नाही बदलणार काही सांगा ना बैल दिसू पहिले गणेश यायचे बुधवार द्या ना तुम्ही काही देणं द्या ना हो पण बैल नाही ना घेऊन जाणार बोलीचा पाणी काय बांधून द्या तुम्ही बांधून द्या हो. $1 देशाल का 1,000 रुपये दोन रुपये द्या ना. ते काही करत राहते 1 रुपये मागू राहिले 1 रुपये तुमच्या जीवाचं सुटून नाही जीवाचं नाही सुटत राहिलं पटकन 1 रुपये नंतर आम्ही नेऊ ना काय रुपये वाढा कसं मोजून दिलं जागेवर दिलं पैसे हो तू द्या पैसे घे पहिले गणेश यायचे पहिले जायचे पहिल्या गणे आहे तुला बोलायची द्या बा त्या एकूणच तुला सुट्टी नाही बरं जाईन चुकी घ्या काय आपल्याला गाड्याला तू गाड्या झोप तुला पटीत फिरी फिरी नको भाऊ तेवढाच ना लाल थोडा लहान काका घेतला का घेतला का बैल बदला किती मध्ये पहिल्या कनी जोडी घेऊन जायली हां आता एक बदला करून दिला बा ते बैल वापस आला गावा जेवणा फटके झुपी घेवा ना मागितली किती किती नको मित्रांनो हे काकां ते बैलजोडी घेऊन गेले होते त्यातला एक बैल थोडा खराब निघाल्यामुळे हा बदला केला काकां त्यांनी या भाऊची जोडी मित्रांनो शेतकरी बांधव फोटो हा बैल बघायला आलोय. बघू आपण काय होतं पुढे त्याच्या बैला एवढं याच्या बैलाची बात करू त्याचा बैल नाही पाहिजे गाडी आहे त्याला पाहू दे फोटो काय गाडी पाहू दे तुझा गवळा कसा आहे मग गवळा बी ना आपल्याकडे दादा का हा बैल मागताय का
मित्रांनो, शेतकरी बांधव नंतर हा बैल बघायला येणार आहे. त्यांचा जो घरचा बैल आहे त्याला जोड लागत नाही आहे असा काहीतरी विषय आहे. नंतर येणार आहे ते बघू आपण शेतकरी बांधवांचं काय म्हणणं आहे ते. मित्रांनो, ही शेंदुर्णीचे श्री सोगालाल शंकर पवार यांची दावण आहे. आज काकांकडे 4च बैल आहेत. काका नमस्कार. नमस्कार. तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या. 97 65 83 0608. त्या बैलाची किंमत किती आहे? त्या बैलाची किंमत करायची 20,000. 20,000. दाताला कसा आहे तो? कडदात ही जोडी आहे का? ही जोडी दाताला कशी आहे जोडी? ही जोडी दाताला कडदात किंमत काय सांगणार याची? याची सांगायची 65. हा दाताला कसा आहे? दाताला बी हवी कडदात. किंमत काय सांगणार काका? याची 34,000. 34. मित्रांनो, दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून बैलांची माहिती घेऊ शकता. तसेच तुम्ही काकांच्या मळ्यात जाऊन सुद्धा बैलजोडी खरेदी करू शकतात. काकांचा मळा मळ्यात पण घरी गण बैल आहे. घरी भरपूर बैल आहेत काकांच्या. सध्या बाजारात मंदी असल्यामुळे काका इथं कमी बैल घेऊन आले. घरी भरपूर बैलजोड्या आहेत. काकां त्यांचा मळ्याचा पत्ता आहे शेंदुर्णी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक. तुम्ही काकांना फोन करून तसेच पत्ता विचारू शकतात. मळ्यात जाण्याचा तुम्हाला एकच फायदा की बैलजोडी तुम्हाला नांगराला जुंपून बघता येईल, बैलगाडीला जुंपून बघता येईल. समोरासमोर बैलाची खात्री करता येईल तुम्हाला काकांच्या मळ्यात. मित्रांनो, ही दावण सुभाष शेठ वाळकेवाले यांची आहे. आपण दादांकडून बैलांच्या किमती जाणूनच घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 93 22 25 80 74. सुभाष भाऊ वाळकीवाले. ही आता बैल जोडी सिंगल आहे का? ही जोडी आहे. जोडी का? हे 2 4 जाती आहेत. तिकडाचे 6 जाती. त्यांची किंमत काय सांगणार? ते दोघांचे घ्यायला 1-21 फिक्स, सांगायला 1.5. या जोडीची किंमत काय सांगणार? हे दोन्ही बैल 1-31 ला फिक्स द्यायचे. त्या जोडीची ते 95 द्यायचे. आता ही जोडी आहे का? हो, ही 6 ही गुरान लाल जोडी गावराने. गावरान. ते 95 द्यायचे. किंमत परत नाही होणार. तो दाताला कसा आहे? तो 6 आहे. त्याची किंमत काय सांगणार? तो 45 आहे. दादा तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगून द्या. 93 22 25 80 74. माल गॅरंटीचा मिळेल. झंझट फसवा फसवी नाही. 30 वर्षापासून आपण इथं 300 किलोमीटरवरून इथे. तुम्ही नामपूर बाजार समितीतच असतात का? हो, इथेच. इतर दिवस पण तुम्ही बैलजोड्या देतात का? इथंच काय माल इथंच राहतो. इथंच राहतात. मित्रांनो, तुम्ही दादांना फोन करून कुठल्याही दिवशी बैलजोडी घ्यायला आले, तसेच दादांकडून तुम्ही व्हॉट्सअपला व्हिडिओ किंवा फोटो बैलजोडीचा तुम्ही मागू शकतात. मित्रांनो, बघू शकतात अशा क्वालिटीचे बैल असतात. काय म्हणतात दादा? मंदी असल्यामुळे थोडा माल कमी. मंदी असल्यामुळं माल कमी आहे. पुढल्या महिन्यापासून 20-25 बैल राहतात. दादांकडे दावणीला 20-25च्या पुढेच बैल राहतात. सध्या कांदा लागवड अजून सीझन चालू आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, त्यामुळे शेतकरी बांधव थोडे कमीच येत आहेत बाजारात बैलजोडी खरेदी करायला. मित्रांनो, शेतकरी बांधव ही बैलजोडी घेऊन आलेले आहेत. तुम्ही बघू शकतात बैलजोडी किती मोठी आहे. आपण बैलजोडीची माहिती तसेच शेतकरी बांधवांचं नाव आणि गाव आपण ही सगळी माहिती घेऊच्या. त्याच्या अगोदर आपण बैलजोडीचा व्हिडिओ बघू. बैलजोडीचं तुम्ही माप बघू शकता. खूप सुंदर आणि देखणी अशी बैलजोडी आहे.
तुमचं नाव आणि गाव सांगा. साहेबराव कांदळकर तवाड. तळवाडे. हां. हे धुंद तळवाड. दाताला कशी? पूर्ण झालेत. मोबाईल नंबर सांगता येईल तुम्हाला? सांगा. 90 11 29 25 70. परत एकदा सांगा. 90 11 29 25 70. शेती कामाला मार्क्या बसण्याची सगळी गॅरंटी का? बैलजोडी का बरं विकताय बरं? अडचणमुळे. आता एवढी सुंदर बैलजोडी अडचणमुळेच माणूस विकेल. मित्रांनो, देखणी अशी बैलजोडी आहे, गरीब आहे, दाताला पूर्ण झालेली आहे आणि मुळात म्हणजे शेतकरी बांधवांची ही बैलजोडी आहे. दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही बैलजोडीची किंमत तसेच अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. शेतकरी बांधवांना फोन करून तुम्ही बैलजोडी शेती कामाला कशी चालते तसेच बैलगाडीला वगैरे मार्क्या बसायची सगळे तुम्ही परत एकदा माहिती त्यांना विचारू शकता. शेतकरी बांधवांना अडचण असल्यामुळे ते विकत आहेत. आता हे दादा ते बैलजोडीजवळ अगदी बिंदास गेले. एकदम गरीब अशी बैलजोडी आहे. आता मित्रांनो, मी सुद्धा एकदम त्यांच्याजवळ जाऊन उभा आहे. तर अतिशय जवळ उभा आहे, ते मानसुद्धा हलवत नाही आहेत. आता हा बैल मोबाईल खायला येतो आहे. दिलेल्या फोन नंबरवरती ह्या बैलजोडीची तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. मोबाईल नंबर एकदा परत सांगून द्या. 90 11 29 25 70. ठीक आहे काका, धन्यवाद. तुम्हाला आपले शेतकरी बांधव फोन करतील. आज जर तुमची बैलजोडी विकली गेली नाही तर तुम्हाला शेतकरी बांधव 100% फोन करतील. शेतकरी बांधवांना जी व्यवस्थित तुमची किंमत असेल ती सांगून द्या आणि बैलजोडीची सगळी माहिती द्या. ठीक आहे काका, धन्यवाद. मित्रांनो, आता ही जोडी बघायला शेतकरी बांधव आले. बघू आता काय होतं. गावरान खिल्लार जोडी आहे. क्षेत्राला मानले बैल बरोबर. आम्ही एअरपोर्ट नाही दिले. काय खाली वापरायला 70,000 सांगितलं पाहिजे. हां सांगा आपण कोणता जी पॅकेज नाव ठेवा तुम्ही. 21,000. चौदा कशा व्हायला पाहिजे? नाही बैल हो दादा 58 59 व्हायला लागला. हे दुसरे बेस मग काय त्याचा का उदाहरण त्याचे मग बैल आखादा झाडा विकू उदाहरणाला कामच नाही. गोटू पाटील लिहिलंय. गोटू लिहिलंय. गोटू सुद्धा मग बाई ना वाढवा त्यात पण कधी मीडिया लिहिली. मीडिया चारा आहे ना. मीडिया चारा आहे ना. तू नेमकं बोलते नेमकं बोला. तुम्ही बी नेमकं बोला. आला का आता या येऊ का कुठं झाला सायंकाळी मालेगाव येतो ना आता. बरं फोन कर मला. हो
राखेची ठेवून घेतली बरं. काय बोल? बैल बदला मागत होते का? हां बैल बदला सौदा चालू. बैल बदला तुम्ही किती किंमत सांगताय? बैल बदला 70,000. त्यांचे बैल म्हातारे आहेत का? नाही बरेच चांगले. मित्रांनो, नागपूर बाजार समितीमध्ये बैलगाडीला तसेच नांगराला देखील जुंपून भेटतात. बाजारच्या दिवशी नांगराला शक्यतो जुंपता येत नाही. जर तुम्ही इतर दिवस बैलजोडी घ्यायला येत आहे तर नांगरला सुद्धा बैलजोडी जुंपून मिळेल. बैलगाडीला कधीही जुंपून मिळते. नांगराला कधीही विचारून घे विचारून. बैलजोडी जुंपून मिळेल. तसेच बैलगाडीला देखील बैल जुंपूनच मिळतात. ती बैलगाडीला बैल जुंपले होते, त्यांचं काय झालं? कॅन्सल केलं का? किंमत जास्त होती का? किमतीमुळे नाही आमच्या बैलगाडीला दराची गाडी पोट राहिली होती. हां हां. किमतीचं नाही काय वडायला बैल असा मोठा पाहिजे. हां हां. कुठे बा? तो परत 2 पावाला जात नाही. डायरेक्ट पाहिला असं करू दे त्याला. असं असं करू दे त्याला पाहिला असं. गाडीची फिटिंग पाहतो. हो का? केवढ्याला मागताय? मागितले नाही. गाडी आली काय हो तिला कोणी तिच्याजवळ कोणी गेलं विचारून बघा. गाडनगरची गाडी आली काय झुकला काय काय त्याला काहीच नाही. शिंग बिंग अगदी खोटं बरोबर कसंच लक्षात नाही. बांध मित्रांनो, शेतकरी बांधवांना हा बैल छोटा वाटतोय, म्हणजे त्यांना जोड लावायचा आहे. त्यांचा घरचा बैल थोडा मोठा आहे. गोपाळ
मित्रांनो, खूप प्रमाणात कांदे विकायला शेतकरी बांधव येत असतात. काही ट्रॅक्टर आता निलावासाठी चालले तर काही ट्रॅक्टर निलाव करून येत असतात. शेतकरी बांधवांनी डायरेक्ट बैल हातात घेतली. फक्त मला मार्के बिर काय नाही सांगून ते पैसे एवढा नाही. नंतर तो माल मी तुला कोण आहे आपल्याला आपल्या वर आहे बैला मारला तरी तुला कानाला कान बैल वाला तुझी तुझ्या फेरावते वय आता दिन नमुका काय 100 देणार नाही. बैलाला मोठली तर या बैला आली डवळ्या बैला आली बैल येते ती दोन्ही तुला खोटं बोलून काय करायचं मग बरोबर आली बैल चौरंगला फक्त जोडी बजेल नाही त्याच्यामुळे जाऊन पोळ्याच्या टायमाला केवढ्याला मागितलं आज केवढ्याला मागून राहिले मला त्याच्या आजा रावण्या करे का मी ते दररोज त्याच्या घरी त्याचा पाय पडायला जायचं जे तेवढं बैल जे तेवढं बैल त्याला असं वाटायचं मा बैलांसारखं बैलच नाही. हा मग हा डोक्यात विषय आला का डिमांड नाही म्हणजे कसं काय डिमांड मध्ये कसं आता केवढ्याला मागायचं काय कोणी घेतं का आता झालं तुझ्या म्हणणं मोठली येतो बघ तुझ्या म्हणणं असं एवढा शेतकरी राहिला कोण त्यांचे वाटे पडत चालले जुवत एक ठिकाणी नाही विषय आम्ही वाड्यावर आलेच घेते तर बैल मग जी अशी बैल वाड्यावर आलेच घेतो कसे काय घेते केव्हा आले नाही त्यांचा नाही विषय सांगू राहिला तुला असे जोडे आले तसे नाही घेणार मग
अरे ते फक्त तोडीची बैल आहे ती ऊस तोडीची, त्याला 12 महिने जातं कोणी पाहतो त्याच्या आता पोळ्यापर्यंत. ते किती बी दररोज 2 लोक ठेवले, 2 वडतील लोक तर त्याला कोणी करणार. पोळ्याच्या टायमाला त्याच्या मागे नंबर लागले, तो आता काय म्हणायचा, काय म्हणायचा माल देईल तो म्हणायचा माल जाऊन खोटा तुमची सांगायची किंमत किती? 1.45. ते कितीला मागत होते? ते त्यांचे पहिले 10,000. खूपच मोठी तफावत होती. त्या गडीला पहिले की वरून 50 की किंमत. भाऊ दाताला कशी आहे बैलजोडी? 4 दोघं 4 सांगायला किंमत किती? 1.45. तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या. 74 99 70 31 28. मित्रांनो खूपच देखणी बैलजोडी आहे, मोठ्या मापाची बैलजोडी आहे. बघू आपण कोणते शेतकरी बांधव ही बैलजोडी बघायला येतात. तिथं नव्हता त्याले पवारला होता, एकच देतो. मोरे बंधूंकडे शेतकरी बांधव आलेत बैलजोडी बघायला. बघू आता काय होतं. नमस्कार, कुठून आले तुम्ही? नवेगाव तालुका चढा. शेती कामासाठी घेताय का? बदल्यामध्ये का डायरेक्ट? बदल्यामध्ये बदल्यामध्ये. घरचे बैल चांगले आहेत का म्हातारे झाले? थोडंसं वयस्कर. ही जोडी पसंत केली का? सर्व काम चालू शकते असं म्हणा. शेतकऱ्यांचा नाचच फुल एन्जॉयमेंटमध्ये मक्का विक्रीला आलेत. फुकट नाही म्हणत, शेतकरी कुठल्याही परिस्थितीत सुखीच राहतात. मित्रांनो, हे नवीन गोरे आले आहेत. या गोऱ्यांची माहिती आपण घेऊया. नमस्कार, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. सोनू देशमुख, गाव कोणतं तुमचं? तळवाड. मोबाईल नंबर सांगून द्या. 8600 73 88 38. हे गोरे विकायला आणले का? दाताला कसे आहेत? 2 दात. शेती कामाला चालू आहे का? किंमत का सांगणार? 1 लाख.
1 लाख कमी जास्त होऊन जातील. मार्के बसायची गॅरंटी सगळी देत आहे का? तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगून द्या. 8600 83 88 मित्रांनो, दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही या गोऱ्यांची माहिती घेऊ शकतात. या दादांना फोन करून तुम्ही आज जर हे गोरे विकले गेले नाही तर तुम्ही फोन करून या दादांच्या घरी तुम्ही हे गोरे बघायला जाऊ शकता. शेती कामाला, नांगराला, बैलगाडीला जंपून बघा. खात्री करूनच तुम्ही गोरे खरेदी करा. मित्रांनो, इथे बैलांचे खूर बनवायचं काम चालू आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव मनोज हरळे. माझा नंबर आहे 9960 580 970. तुम्ही नामपूर बाजार समितीमध्येच खूर बनवण्याचं काम करता का? नाही, खेड्यानवरी करतो. खेड्यांवर पण जाता. आपल्याकडे वसीम भाई ज़्यादा नक क्या कर रहा है? परफेक्ट कर. दादा, तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांनी जर फोन केला तुम्ही जाणार का त्यांच्याकडे खूर बनवायला? हो, जातो. व्यवसाय असल्या कारणाने फिरावं लागतं. तरी तुम्ही कुठपर्यंत जाता? नाशिक जिल्ह्यात कुठे पण का? नाही, नाशिक जिल्ह्यात नाही का? फक्त मालेगाव तालुका, मालेगाव तालुक्यात फक्त सटाणा तालुका. सटाणा तालुका. मोबाईल नंबर एकदा सांगून द्या. 9960 58 0970. हे चार्जेस कसे घेता बरं तुम्ही? हे 700 रुपये जोडी असते पुरा बनवायची. नुसतं खुरा बनवायचे 700 रुपये जोडी. आणि खुरांना जी पाचर लावली तर 100 रुपये एक्स्ट्रा. ती पाचर बरं लोखंडी असते का? लोखंडी. ती पाचरच्या तुम्ही चुका ठोकता काय या खुरांमध्ये? बैलांना त्याचा काही त्रास काहीच त्रास नाही. आता काही मंडळींचं असं म्हणणं राहतं की बैलाला त्रास होत असेल. बरं, खूर बनवण्याचा फायदा काय आहे? बैल मोकळा चालतो, चालायला त्याला अडचण येत नाही वावरामध्ये. पूर वाढत नाही त्यांची, त्यांना बोलता नाही येऊ राहिलं. तुम्ही बोला ना मग. माहिती देते ना. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगून द्या. सादिक शेख, नागपूर. मोबाईल नंबर 94 21 50 71 25. दादा, किती म्हशी आहेत तुमच्याकडे? आता 2च आहेत सध्या 2,000. 2 आहे. फार मंदी आहे, कोणी घ्यायला येऊन नाही राहिला. जनलेले आहेत का गाभण आहेत? गाभण आहेत. एक जनलेली एक गाभण आहे. साधारणतः मशीनची किंमत कशी राहते? काय आता फार मंदी झाली हो, कोणी येऊन नाही राहिला. शेतीमालाला भाव नाही, काही नाही, काय त्याच्यामुळे गिऱ्हाईक येत नाही. तरी जनलेल्या म्हशीची किंमत किती राहते? ते काय 60,000 80,000 90,000 लाख. म्हशीप्रमाणे तसेच किती दूध देते त्याप्रमाणे म्हशीची किंमत. म्हशीची किंमत. तुम्ही नामपूर बाजार समितीतच असतात का? इथे असतात आम्ही नागपूरचे पोरा. अच्छा. दादा, तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगून द्या. 94 21 50 71 25. बरं, आता खुरांचं काम चालू आहे. तुमचा जुना अनुभव काही सांगू शकता का तुम्ही? जुना अनुभव असं आहे का बैलाला चालायला सोयीस्कर पडतो, पुरा वाढत नाही बैलांना, आता मारले तिकडे तकलीफ होत नाही बुवा. आता मला मोकळा चालतो. बैल मोकळा चालतो आता मार असं. पाय फिरत नाही, पाय फिरत नाही बैलाचा. बैलाचं पूर केल्यावर पाय फिरत नाही, आयुष्य वाढून जातं बैलांचा. रुक रे जरा.
निकाल देंगे बाहेर निकाल मित्रांनो, बैलाला असं बांधून त्याच्या खुरांचं काम केलं जातं. कारण आज पक्की धरणार आहे जरा. बैलाचे थोडे हाल होतात, पण बैलाला नंतर मोकळं वाटतं चालताना. बैल चालताना निसटत नाही. गावरान बैल आहे ना? मालेगाव. मोठी गाडीवर आले नाही, मोटरसायकलवरती. मायको कंपनी मध्ये एक असू तेव्हा. नवा आता घेतात शेतकरी, जुने देतात. जुने कुठे टाकायचे? 4 बैल ठेवणार नाही शेतकरी. क्या म्हणू? 4 बैल रखेगा शेतकरी. रखेगा पहिला विकत है बरं उसने ऐसाच करता हूँ पत्रे मारने को. मित्रांनो, चंदू शेट यांच्या बैलाच्या शिंग फोडायचं काम चालू आहे. दादा, मोबाईल नंबर सांगून द्या. 93 71 89 42 06. मित्रांनो, दादांना फोन करून तुम्ही बैलांचे शिंग फोडायला तुम्हाला बोलायचं असेल नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही, तर फोन करून तसं तुम्ही सविस्तर माहिती विचारून घेत चला. दोन 3 हप्त्यापासून नाही येऊ राहिले. मित्रांनो, बाजारात सध्या खूपच मंदी आहे. शेतकरी बांधव बैलजोडी खरेदी करायला सध्या कमी येत आहेत. काही शेतकरी बांधवांना शेती कामासाठी नाही तर फक्त घरात लक्ष्मी म्हणून बैलजोडी पाहिजे असते, तर तसे शेतकरी बांधव हमखास येतात बैलजोडी खरेदी करायला. मित्रांनो, विनंती आहे, ज्या शेतकरी बांधवांना शक्य असेल त्यांनी बैलजोडी ठेवलीच पाहिजे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत असतो, ज्या शेतकरी बांधवांना शक्य असेल त्यांनी बैल ठेवलेच पाहिजे. बैलजोडी ही घरात असलीच पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काही वर्षांमध्ये बैलजोडी फोटोमध्ये दाखवावी लागणार, फोटोमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आमच्या चॅनलवाल्यांचं सांगायचं काम आहे, बैलजोडीचं परंपरा जपलीच पाहिजे.
काय होतं आता बरोबर आहे ना, ज्या शेतकरी बांधवांना शक्य असेल त्यांनी बैलजोडी ठेवलीच पाहिजे घरी. ठेवलीच पाहिजे. बैलाशिवाय नाही हो काम. ट्रॅक्टरवरचं काम असतं. आणि या तरुण पोरांनी शेती काम शिकलं पाहिजे की नाही आता? शिकले पाहिजे. खूप खूप शिकलंच पाहिजे त्यांनी. शिकले पाहिजे. परंपरा आहे ती. भेटला पाहिजे. असं आता जुन्या काळामध्ये तर काय ट्रॅक्टर नव्हते. ट्रॅक्टरवर शेती होत नाही जास्त. म्हणजे आत्ताच्या पोरांना म्हणजे बैलाचा म्हणजे नादच नाही. नादच नाही. बरोबर. नादच नाही. बैल ठेवलेच पाहिजे. पूर्वीपासून आहे ते. बैलांची शेती नाही बा. तरुण शेतकरी पोरांनी बैलजोडीचं काम शेतात शिकलंच पाहिजे. आता मालेगावला शिक्षक म्हणजे ते गेला नाही का कॉलेज स्टॉपला हां. शेतीचं काम शिकवतं. सर निंदणं कसं, पेरणं कसं, तो पाहिलंच कॉलेज स्टॉपला अख्खा शाळातले लोक पोरे जेवढं शिक्षक आहेत त्यांना त्या निंदायचं कसं, रोपायचं कसं हे शिकवतात. माहिती म्हणजे आता शेती कशी करायची आपल्याला आता कॉलेजमधून शिकावं लागणार आहे. शिकवतेच आता. आज शिकवणं सुरू झालंच आहे. हे बरं चांगलं म्हणावं की चांगलं आहे. चांगलं चांगलं आहे. तेवढे तरी तरुण पोरं शिकतील शेतीची कामं. मोठल्या लोकांना काही गरज नाही बाबा, पैसा आहे तर करून घेऊ. तर जो हातवर ज्याची परिस्थिती दिसली मग त्यानं काय करायचं. तुम्ही दादांना मदत करण्यासाठी आले का? मी स्वतः शिंग फोडतो. हां का? तुम्ही नामपूर बाजारातच शिंग फोडतात का? नाही, आपली भेट आज पहिल्यांदाच होते ना. जिथं बोलवलं तिथं जातो. नाशिक जिल्ह्यात कुठं भरलं, परख्या जिल्ह्यात बी बोलवलं तरी जाऊ. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगून द्या. माझं नाव आहे सजीराव रोहिदास सकट. माझा नंबर आहे 7498963946. ठीक आहे दादा, दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला फोन करून शेतकरी बांधव तुम्हाला तुमच्याकडून माहिती घेतो. हे आमचे